आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झालेल्या आहेत। बदली आदेशानंतर 2 दिवसांनी पूजा खेडकर वाशिममध्ये रुजू झाल्याचं कळतंय। वादग्रस्त पूजा खेडकरांकडे कोणती जबाबदारी देण्यात येते हे आता बघावं लागेल। पूजा खेडकर ह्या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झालेल्या आहेत। बदली आदेशानंतर 2 दिवसांनी त्या रुजू झाल्याचं कळतंय। आता खेडकरांकडे कोणती जबाबदारी देण्यात येते हे बघावं लागेल। Oh, I'm very happy to join in Washim district and I'm looking forward to working in it. अच्छा मॅम, आपल्यावर जे मीडियामधून सातत्याने आरोप केले जात आहेत, नेमकं काय सांगाल त्याबद्दल? नाही, मी ऑथराइज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी। गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट, सो सॉरी आय कॅनॉट। सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे, काय तेच सांगते मी, आता ऑथराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी, बिकॉज गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर, सो आय एम सॉरी आय कॅनॉट स्पीक। आणि पूजा खेडेकर या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुजू झालेल्या आहेत आणि आता त्यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात येते हे बघावं लागेल। माध्यम पूजा खेडकर ह्या रुजू झाल्याचं आपण बघतोय। पूजा खेडकर यांच्याकडे कोणती जबाबदारी आता दिल्या जाते? पूजा खेडकर आधीच त्यांच्या काही मागण्यांवरनं मोठ्या चर्चेत आल्या। आता माध्यमांच्या वतीने देखील त्यांना तसे प्रश्न विचारण्यात आले, पण सरकारच्या वतीने मी याबद्दल बोलण्यास एक जबाबदार अधिकारी नाही, ऑथराइज पर्सन नाही, असं उत्तर त्यांनी देऊ केलेलं आहे। पूजा खेडकर मॅडम 2023 बॅचची IAS ऑफिसर आहे। प्रोबेशनसाठी या वाशिम जिल्ह्यामध्ये अलोकेट झालेली आहे आणि त्याने आज सकाळी रुजू झालेली आहे। आणि आपला GAD मध्ये आम्हाला ठराविक शेड्यूल आहे, प्रोबेशनरला कोणचा अटॅचमेंट करायची आहे, इंडिपेंडंट चार्जेस कधी होणार आहे, यांच्या GADचे सगळं प्रोबेशनरसाठी एकसारखी शेड्यूल असतात। त्या शेड्यूलप्रमाणे तिला ट्रेनिंग द्यायला आम्ही तयार आहे। त्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर आता मोठी चर्चा अशी आहे की त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी दिली जाते। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। चंद्रकांत, चर्चेत राहिलेल्या वादग्रस्त राहिलेल्या पूजा खेडकर अखेर वाशिम कार्यालयामध्ये रुजू झाल्याचं बघतोय आपण वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात, काय सांगशील याबद्दल? हो, ते वाशिमला जॉईन तर झालेले आहेत, पण त्यांच्याविषयीचे जे अनेक संशयाचा धोका आहे तो गडद होताना दिसतंय। विशेष करून त्यांनी जी टेस्ट टाळलेली आहे त्यांची फिजिकल डिसॅबिलिटीची, म्हणजे दृष्टीदोष असेल किंवा मेंटली इम्पेअर असं त्यांनी तो सर्टिफिकेट सादर केलेलं आहे, पण त्याची क्रॉस व्हेरीफायसाठी जे UPSCने टेस्ट मागितली होती 6 वेळा त्यांनी ती टाळली आणि नंतर एक कुठल्या तरी लॅबमधला एक MRI रिपोर्ट दिला आणि त्याच्यावर ते जॉईन झाल्यात। त्याला पहिल्यांदा आक्षेप आहे विजय कुंभारांचा, RTO ॲक्टिव्हिस्ट त्यांचा, आणि दुसरं त्यांनी OBC मधनं ही IASचं पद मिळवलेलं आहे, OBC कॅटेगरीतनं, पण त्यांची संपत्ती पाहता म्हणजे त्यांच्या वडिलांची 40 कोटी, कारण गेली लोकसभा ते नगरमधून लढलेत वंचितच्या उमेदवारीवर, त्यावेळेस त्यांनी संपत्ती दाखवली 40 कोटी। मग 40 कोटी संपत्ती असलेल्या वडिलांची मुलगी ही क्रिमिलियर कशी असू शकते? कारण क्रिमिलियरचं लिमिट आहे 8 लाखांचं। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। थोडक्यात त्यांनी सवलतीचा कुठेतरी गैरफायदा घेतलाय असा प्रमुख आरोप त्यांच्यावर होतोय, त्या खेडकर कुटुंबावर होतोय, त्या पूजा खेडकर यांच्यावरती होतोय। त्या अजून कॅमेऱ्यासमोर बोलत नाहीत। आज जॉईन जरी झाल्या असल्या तरी अनेक संशयाचा धोका आहे। त्यांचं पहिलं सिलेक्शन IRSला झालं होतं, पण त्यांनी IAS मिळावं म्हणून त्यांनी ही खास अपंगत्वाचं सर्टिफिकेट दाखल करून IAS मिळवलं असं त्यांच्यावर गंभीर आरोप आहे। आणि दुसरं OBC जरी असल्या त्या तरी त्यांनी जे क्रिमिलियरचं सर्टिफिकेट दाखल केलं त्याविषयी साशंकता आहे अनेकांना, कारण एवढी संपत्ती असताना ऑडी गाडी घेऊन फिरत असताना ते क्रिमिलियर कशा असू शकतात, हा सर्वात महत्त्वाचा आक्षेप आहे त्यांच्यावरती। म्हणून ही सगळी चौकशी झाली, पण यासाठी आता
जे MPC मुलं असतील, UPC करणारी मुलं असतील, एका गरीब गरजू होतकरू OBC मुलावर त्यांनी अन्याय केलेला आहे. हा सगळ्यात मोठा आक्षेप आहे. त्यांची गरज नाही, खरं तर त्यांची फॅमिली सगळी प्रशासकीय अनुभव असणारी, त्यांचे आजोबा हे त्यांच्या समाजातले पहिले IAS अधिकारी होते, त्यांचे वडील पण इथं पोल्युशन विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत पुण्यातले, आता इलेक्शन लढलंय, राजकारणात त्यांची आई सरपंच आहेत. मग एवढं सगळं असताना, म्हणजे वैभव असताना त्यांना आरक्षण घ्यायची काय गरज पडली, तेही अशा वेगळ्या कॅटेगरीतनं जेणेकरून IAS मिळावं, हा सगळे आक्षेप त्यांच्यावरती आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना सेवेतनं निलंबित करावं, सगळी चौकशी करावी अशी मागणी आता RTI ऍक्टिव्हिस्ट विजय कुमार यांनी केलेली आहे. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल.